नमस्कार, मी सुलेखा तळवलकर. दिल के करीब उद्यमशीलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. उद्यमशीलमध्ये जर का तुम्हाला तुमची व्यवसाय कथा मांडायची असेल, तर त्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर नक्की संपर्क करा. आज आपण आपल्या आणखीन एका जुन्या मित्राला आणि दिल के करीब मित्राला भेटणार आहोत, जो नव्याने व्यावसायिक झालाय. हॉटेलमध्ये काम करण्यापासून ते आज स्वतः हॉटेलियर होण्यापर्यंतचा त्याचा प्रवास कसा होता ते जाणून घेऊया. भेटूया माझ्या दिल के करीब मित्राला, सत्यजित कोतवाल यांना. नमस्कार. नमस्कार ताई. वेलकम टू दिल के करीब. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आणि हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स फर्स्ट ऑफ ऑल फॉर माय स्टोरी कॅफे. थँक्यू. कॅफे खूप मस्त आहे. मी याआधी सुद्धा इथे येऊन जेवून गेले आणि फूड इज माइंड ब्लोईंग. थँक्यू थँक्यू थँक्यू. दिल के करीब पहिल्यापासूनच तू बघतोस हे मला माहिती आहे. आणि मी फॅन नाही म्हणणार, पण दिल के करीबच्या दिल के करीब तू कायमच आहेस. लेट मी करेक्ट यू. फॅन इज द करेक्ट वर्ड. कारण आता आय थिंक 4 वर्ष झाले तू दिल के करीब करतेस आणि मी जवळपास सगळे एपिसोड बघितलेत. अनेक एपिसोड एकूण जास्त वेळा बघितलेले आहेत. मला खूप आवडतात. येस. आणि आता तर खूपसे युट्यूबवरती अशा टाईपचे शो दिसतात. ट्रेंड तर सुरू तूच केलेला होता. सो आणि सुरू खूप जण करतात, पण ते सातत्याने दर आठवड्याला नवीन नवीन एपिसोड करणं हॅट्स ऑफ टू यू. थँक्यू सो मच. दिल के करीब खऱ्या अर्थाने. पण दिल के करीब फक्त म्हणजे सुलेखा तळवलकर चॅनलवर येत असेल, पण फक्त सुलेखा तळवलकरचं नाहीये. माझी टीम उत्कृष्ट आहे. टीम खूप जास्ती एफर्ट्स घेते माझ्यापेक्षा. मी दिसते समोर तुम्हाला, पण त्या मागे जेवढं सगळं काम चालतं ते मनीषाताई म्हणू नका, अक्षय म्हणू नका, आमचे अद्वैत म्हणू नका, आकाश, हे सगळेजण खूप मेहनत घेत असतात, खूप छान काम करत असतात आणि खूप प्रेमाने विचार करत असतात दिल के करीबचा. सो मला असं वाटतं की ते टीम एफर्ट आहे. आणि ऑफकोर्स सातत्य, कन्सिस्टन्सी खूप महत्वाची आहे. मस्त. मज्जा येते बघायला. सत्यजित, माझ्याबद्दल बोलायला किंवा दिल के करीब बद्दल बोलायला नाही आलोय. तुझ्याबद्दल आणि तुझ्या नवीन माय स्टोरी कॅफे बद्दल आज आपण बोलणार आहोत. मला खूप गप्पा मारायच्या तुझ्याशी, कारण बेसिकली उद्यमशील आम्ही अशासाठी चालू केलंय की आपला हा एपिसोड बघून मे बी कोणीतरी इन्स्पायर होईल, कुणाला काही डिटेल्स मिळतील की जर का त्यांना असा कॅफे चालू करायचा असेल तर तो कसा करायचा. म्हणजे अगदी आयडियापासून ते भांडवल कसं जमा करायचं, ते काय काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात किंवा लायसन्सेस कुठले कुठले लागणार आहेत आपल्याला, या सगळ्या गोष्टींबद्दल मला तुझ्याबरोबर खूप बोलायचं आहे. पण त्याआधी प्रथेप्रमाणे गिफ्ट्स देऊन तुझं स्वागत करणार. वेटिंग. आणि ना आता हे तर थोडंसं बालिश साऊंड करेल, पण जेव्हा मी दिल के करीबचे एपिसोड बघतो ना आणि सगळ्या येणाऱ्या पाहुण्यांना अशा मस्त मस्त गोष्टी मिळतात, मला ना नेहमी हेवा वाटायचा त्यांचा, नेहमी. आणि आज जेव्हा तू मला देणार आहेस ते बकेट लिस्ट मध्ये एक गोष्ट तरी टिक झाली. थँक्यू सो मच. बरं, सत्यजित बद्दल तुम्हाला एक गोष्ट नक्की मला सांगाविषयी वाटते की तुम्ही हे जे सगळे लोकेशन्स बघता ना, म्हणजे दिल के करीब आपण इनऑर्बिट मॉलमध्ये सुद्धा शूट करतो, दिल के करीब आपण रिसॉर्ट मध्ये सुद्धा शूट केलंय, ते सगळं सत्यजित कोतवालमुळे. कारण सत्यजित, तुम्ही जनरल मॅनेजर होतात रिसॉर्टमध्ये, राईट? आणि त्यानंतर इनऑर्बिटमध्ये सुद्धा जनरल मॅनेजर. सो यू वर इन चार्ज ऑफ द पूर्ण अख्खं ते द एंटायर प्रिमाइसेस. ओके. हॉटेल म्हणा किंवा मॉल म्हणा, प्रत्येक गोष्ट. पण सत्यजित, ह्या सगळ्याचा आम्हाला खूप फायदा झालाय. मी म्हणेन मला जास्त फायदा झालाय. का बरं? म्हणजे एक तर ओळख झाली, ते जास्त जवळून बघता आलं, ते कसं होतं, काय होतं, त्याच्या मागे किती काम जातं ते बघता आलं. आणि त्या ओळखीमुळे आज आपण इथे बसून हा इंटरव्ह्यू घेतोय. येस येस. सत्यजित, ही जी बॅग आहे ती अबळ नाही सबळ या संस्थेतल्या न्यूरो डायव्हर्जंट यंग ॲडल्ट्सनी बनवली आहे. आणि आपली एक दिल के करीब मैत्रीण आहे अनु शर्मा, तिचा हा NGO आहे. सो तिने तुझ्यासाठी त्या मुलांनी बनवलेली ही एक बॅग गिफ्ट म्हणून पाठवली आहे. थँक्यू. मस्त आहे. अनु, थँक्यू सो मच. ब्युटिफुल. आणि आपली ही दिल के करीब मैत्रीण तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल, निलिमा अमित. ती एक लाईफ कोच आहे, रेकी हीलर आहे. आणि एक आयुष्य अनेक प्रवास आनंदी जीवनाचं रहस्य हे मराठीत तिने पुस्तक लिहिलं आहे आणि तुझ्यासाठी इंग्लिशमधलं पाठवलं आहे. वन लाईफ मेनी जर्नीज, ओपन सिक्रेट टू अ ब्लिसफुल लाईफ. फॅन्टॅस्टिक.
मस्त. मला वाचन करायला तसंही खूप आवडतं. आपली आणखीन एक दिल के करीब मैत्रीण आहे कल्याणी मोडक आणि त्यांच्या ब्रँडचं नाव आहे क्रिएटिव्ह माइंड्स. सो त्या दगडात अशा वस्तू बनवून घेतात. वाव हा एक दिवा आहे वाव. आणि हा आपण वापरू शकतो बरं का, हा नुसतं शो आयटम नाहीये. तुळशी वृंदावन आहे. किती गड आहे बघ किती ना. सुपर्ब आहे ते. खूप सुपर्ब आहे. मस्त आहे. हे कॅफेमध्ये ठेवायला आयडियल आहे. हो ना. एकदम छान आहे. मस्त आहे. हे रस्त्यावरचे पाथरवट असतात ना, हम्म. त्यांच्याकडून या सगळ्या वस्तू त्या बनवून घेतात, म्हणजे त्यांनाही रोजगार मिळतो आणि आपल्याला अशा छान छान वस्तू मिळतात. खूप सुंदर खूप सुंदर. आपली आणखीन एक मैत्रीण आहे प्रीती शहा, जिच्या एनजीओचं नाव आहे उलुक द आउल फाउंडेशन. ओके. आणि तिने तुझ्यासाठी कोस्टर्स पाठवले. वाव. मस्त मस्त. हे जे एक्सेस फॅब्रिक असतं ना फॅक्टरीज मधलं, हा तर त्यापासून ती तिच्या एनजीओ मध्ये ह्या सगळ्या छान छान वस्तू बनवते. खूप सुंदर. ब्युटिफुल. खूप छान आहे. प्रीती, थँक्यू सो मच. आय डोंट नो त्यांना आठवत आहे की नाही, पण ना मी जेव्हा हॉटेलमध्ये काम करायचो तेव्हा हॉटेलमध्ये सुद्धा खूप फॅब्रिक्स हा, हा, उरतात. म्हणजे हा, हा. आम्ही बेडशीट्स म्हणा, कर्टन्स म्हणा, बाकी अपॉल्स्ट्री म्हणा, हा, हा. तर भरपूर फॅब्रिक होतं. हा, तर हा. मी त्यांना कॉन्टॅक्ट केलेलं होतं अच्छा. की त्या हॉटेलमधलं फॅब्रिक घेऊन तुम्हाला काय करता येणार असेल का. ओ. ते हॉटेलमध्ये आम्ही वी वर रेडी की आम्ही ते परत विकत देखील घेऊ. हा, हा. पण नंतर मी ते हॉटेल सोडलं, सो मला माहिती नाही पुढे काय झालं. अच्छा 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 अच्छा. आपले आणखीन एक मित्र आहेत अद्वैत बापट, ज्यांच्या ब्रँडचं नाव आहे सहज हवना एंटरप्राइज, आणि तुझ्यासाठी आणलाय तो ऑर्गॅनिक गुळापासून बनवलेला खरवस. मस्त. हे मी आधी देखील चाखलेलं आहे आणि मला माहिती आहे की फॅन्टॅस्टिक आहे. येस. थँक्यू. थँक्यू अद्वैत. आपले आणखीन एक दिल के करीब मित्र आहेत निशांत आवळे, आणि त्यांच्या ब्रँडचं नाव आहे चेरी पिक. सो त्यांनी तुझ्यासाठी ना चेरी पिकचे हे हँगर्स पाठवलेत, व्हेरी गुड. जे प्रवासात आपण वापरू शकतो. फोल्डिंग Interesting. हँगर्स आहेत. मस्त आहेत. थँक्यू सो मच चेरी पिक. मी हे बघतो कसं आहे. इंटरेस्टिंग आहे ना. मस्त आहे. हे खूपच मस्त गड आहे. आहे. वा. आणखीन अच्छा, हे पण असं उघडतं. ओ, म्हणजे लहान मुलांचे कपडे देखील होऊ शकतात आणि अडल्ट क्लोथ्स पण. बेस्ट हो आहे. ना. खूपच मस्त मस्त आहे. आहे. आणि बॅगेत छान फिट सुद्धा होती. बेस्ट. कमाल. खूप इनोव्हेटिव्ह आहे. थँक्यू सो मच. आणि रंग पण किती मस्त आहे. हो ना, कलरफुल एकदम. सो गप्पांना सुरुवात करूया. येस. पण त्याच्या अगोदर एक इम्पॉर्टंट गोष्ट. तू मला एवढ्या मस्त मस्त गिफ्ट दिलेले आहेत, तर मला पण काहीतरी तुला आणि सगळ्या प्रेक्षकांना द्यायला आवडेल. हेच की जर का तुम्ही आजचा हा एपिसोड बघून माझ्या कॅफेमध्ये माय स्टोरीमध्ये आलात, तर तुम्ही फक्त इथे येऊन सांगा एकदा की तुम्ही दिल के करीब पाहून आलायत, किंवा फक्त दिल के करीब एवढं सांगा, आणि तुम्ही माझ्या देखील दिल के करीब व्हाल. आणि देल बी समथिंग स्पेशल तुमच्याकरता. फक्त दिल के करीब ऐकल्यानंतर लगेच काहीतरी स्पेशल डील फक्त तुमच्याकरता. दिल के करीब. बेळा. वाव, मस्त डील आहे. लगेच या इथे माय स्टोरी कॅफेमध्ये, बोरिवली, शिंपोली. येस. येस. सो गप्पांना सुरुवात करूया. डन. सत्यजित, खूप गप्पा मारायच्या आहेत माय स्टोरी कॅफेबद्दल, पण त्याआधी मला सांग की तू रिसॉर्टमध्ये सुद्धा होतास कामाला, त्यानंतर इनऑर्बिटमध्ये सुद्धा, ज्या ह्यूज प्रॉपर्टीज आहेत, आणि तिथे काम करणं कसं होतं, आणि आता स्वतःचा कॅफे सुरू केलायस, ते काम कसं आहे? खूप फरक आहे. हां, खूप फरक. हां. म्हणजे ना, इतके वर्ष जेव्हा मी हॉटेलमध्ये किंवा मॉलमध्ये काम करत होतो, तेव्हा मी एक एम्प्लॉई म्हणून काम करायचो. जरीही आपल्यावरती जबाबदारी असली तरी ती एक रात्री 8 वाजता, 9 वाजता, 10 वाजता संपायची. त्याच्यानंतर कधी काही झालं तर एखादा कॉल येईल किंवा तेवढीच फक्त जबाबदारी असायची. आता कसं सगळ्या गोष्टी आपल्यावरतीच येऊन थांबतात, की सकाळी तुम्ही उठल्यापासून रात्री बंद होईपर्यंत, आणि त्याच्यानंतर सुद्धा शेवटी रिस्पॉन्सिबिलिटी तुमचीच आहे. तुम्ही जे डिसिजन घेणार त्याचा चांगला किंवा वाईट, वॉट एव्हर इज गोइंग टू हॅपन, ते सगळं तुम्हालाच शेवटी सहन करायचं. सो ती रिस्पॉन्सिबिलिटी खूप आहे. आणि एवढे वर्ष महिना अखेरला आपण स्वतः पगार घ्यायचो, पण आता ती आपल्याला दुसऱ्यांना द्यायचं आहे, आणि त्याच्यामध्ये कुठलाच डिले नाही झाला पाहिजे. फक्त पगारच नाही,
गव्हर्नमेंटचे जे एक्सपेन्सेस असतात, बिल्स असतात, जीएसटी असतात, सगळ्या गोष्टींची जबाबदारी शेवटी तुमच्यावरतीच येते. त्यामुळे ती एक वेगळी एक थ्रिल येते. मजा तर नक्कीच आहे. जबाबदारीमध्ये खूप फरक आहे. तिथे कोणीतरी आपण कोणाला तरी रिपोर्ट करतो. शेवटी आपण एखादी गोष्ट नाहीच जमली, नाहीच आली तर कोणावर तरी डिपेंडंट होऊ शकतो. बरोबर. इथे तसं नाही. आता जे आहे ते तुलाच करायचंय. रिस्क खूप आहे, पण त्याच्यामध्ये मजा पण येते. म्हणजे इट गिव्स एक पॉझिटिव्ह एम्पॉवरमेंट मिळतं त्या रिस्क मध्ये. म्हणून कदाचित माय स्टोरी कॅफेचा युएसपी काय आहे? मला ना असा एक युएसपी सांगणं कठीण वाटेल, पण आता ना मी अगदी खरं सांगतो, हे नाव माय स्टोरी कॅफे अगदी 5 ते 10 मिनिटात सुचलेलं नाव होतं. कारण मी जेव्हा विचार करत होतो की काय नाव द्यावं, कसं असलं पाहिजे, तेव्हा आय थॉट की प्रत्येकाची काहीतरी गोष्ट असते. लव्ह स्टोरी असो, हेट स्टोरी असो, ट्रॅव्हल स्टोरी असो, फूड स्टोरी असो, जनरल मित्रांची गोष्ट असो, गॉसिप स्टोरी असो, काही असो. सो देन आय थॉट की प्रत्येकाला ना माय स्टोरीशी ना ते एक पर्सनल मेटाफर बनतं, लोक रिलेट करू शकतात. मग मी म्हटलं की असंच नाव ठेवूया, आणि जर का नसेल कोणाची गोष्ट तर तुम्ही इथे या अँड यू क्रिएट युअर ओन स्टोरीज. सो देन आय थॉट की 2 मित्र म्हणा, मैत्रिणी म्हणा, हजबंड वाईफ म्हणा, आई आणि मुलगा म्हणा, का नाही, प्रत्येक जण येऊन त्यांची एखादी नवीन गोष्ट तयार करू शकतात. सो देन आय थॉट ऑफ माय स्टोरी की आता जनरल आपण कॅफे म्हणतो तेव्हा तिथे काही विशिष्ट 4 गोष्टी मिळतात. चांगल्या चांगल्या कॉफीज असतात, चहा असतो, 1-2 सँडविचेस असतात. पण मला तेवढ्या पुरतं त्याला सीमित नव्हतं ठेवायचं. आय थॉट की ते कॅफे म्हणतोय आपण, पण तिथे सगळ्यांसाठी सगळ्या गोष्टी असल्या पाहिजे. की उद्या माझी आई किंवा माझ्या आईच्या वयाचे कोणी आले तर त्यांच्या पण आवडीची एखादी गोष्ट हवी. माझा पुतण्या आला तर त्याच्या वयोगटातील लोकांच्या पण आवडीची एखादी गोष्ट हवी. सो सगळ्यांसाठी काहीतरी हवं. सो मी म्हणेन हे युएसपी हेच आहे की प्रत्येकासाठी काहीतरी इथे मिळेल. तुम्ही बसून इथे वेळ घालवू शकता, पुस्तकं वाचू शकता, छान म्युझिक ऐकू शकता. माझ्याकडे काही बोर्ड गेम्स आहेत, तुम्ही बसून आपापसात खेळू शकता. सो इट्स अन आयडियल प्लेस की कोणाला तरी 1 तास 2 तास शांतपणे घालवण्याकरता. सो मी म्हणेन युएसपी हाच आहे. मस्त मस्त. आणि आता तू म्हणालास की फूड वेगवेगळ्या प्रकारचं आहे, ते काय काय आहे? सो मी जेव्हा मेन्यू ठरवत होतो तेव्हा मला असं वाटलं की फक्त 4 सँडविच ठेवणं किंवा फक्त पिझ्झा ठेवणं, तर मी हे काही जे यंगस्टर्स आहेत, कॉलेज गोईंग मुलं मुली आहेत, त्यांना अपील होईल. पण कदाचित त्यांच्यावर मोठ्या ज्या वयातले लोक आहेत त्यांना अपील नाही होणार. आणि मी का करू, मी त्या मार्केटला का टॅप नको करू की उद्या माझे आई बाबा येतील इकडे तर त्यांना कदाचित पास्ता पिझ्झा मध्ये एवढा इंटरेस्ट नाहीये. पण जर का मी दिल्ली टिक्की चाट ठेवलं तर त्यांना खायला ते नक्की आवडेल. सो जर का मी नॉर्मल समोसा ठेवला, बटाटा वडा ठेवला तर ते त्यांना खायला आवडेल, जे की टिपिकली कॅफेमध्ये नसतात. सो देन आय थॉट की अशा सगळ्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी हव्या. सो देन आपल्याकडे चाट पण आहेत, पिझ्झा पास्ता सँडविच पण आहेत, काही टिपिकल देसी फेवरेट आयटम्स जे लोकांना आवडतात लाईक किमा पाव, भुर्जी पाव, ते पण आहे. आणि आपण इनव्हेरिएबली जेव्हा रेस्टॉरंटमध्ये जातो तेव्हा चायनीज म्हटलं की फ्राईड राईस, स्टर फ्राईड राईस विथ पनीर चिली, चिकन चिली, ह्या गोष्टी ठेवतो आणि त्या लोकांना आवडतातच. मग मी म्हटलं मी त्या पण ठेवतो. आणि त्याच्याच बरोबर थोड्या कॉफी, शेक्स, ब्राउनी, वॉफल. सो सगळ्या लोकांसाठी काहीतरी मिळेल अशा सगळ्या गोष्टी. कमाल कमाल. म्हणजे एकच टाईपचं कुझीन नाही, मला तसं ठेवायचंच नव्हतं. मग ना आपण खूप स्वतःला बंदिस्त करून घेतो. आणि इट्स नॉट अ फाईन डाईन की म्हणजे मी जी प्युअर साऊथ इंडियन केळीच्या पानावर सर्व करण्याचा मेन्यूच ठेवणार नाही. सो सगळ्यांसाठी असणाऱ्या काही काही थोड्या थोड्या गोष्टी ठेवल्यात. ओके ओके, नाईस. बरं, इथे यायचं कसं मला सांग? आपलं कॅफे आहे बोरिवली वेस्टला, शिंपोली करून जो एरिया आहे. सो अगदी कांदिवली आणि बोरिवलीच्या मध्ये आहे आणि लिंक रोडवरती आणि एकदम शिंपोली मेट्रो स्टेशनच्या खाली आहे. म्हणजे शिडी वडेवर एस्केलेटरवरून खाली आलं की लगेच 10 पावलात आपलं कॅफे. ओके. सो बाय रोड येऊ शकू आपण, मेट्रोने येऊ शकू? आणि बोरिवली स्टेशन पासून रिक्षानी 7 ते 8 मिनिटं. दॅट्स इट. ओके. हे तुझं स्वप्न होतं का रे लहानपणापासूनचं? म्हणजे मी असं नाही म्हणणार की कॅफे उघडणं माझं स्वप्न होतं, पण स्वतःचा काहीतरी व्यवसाय असणं हे स्वप्न नक्कीच होतं. आणि एवढे वर्ष हॉटेलमध्येच काम करतोय. जेवण बनवणं, खाऊ घालणं, ह्या गोष्टीवरती मला प्रचंड प्रेम आहे. मग मी म्हटलं की का नाही काहीतरी जेवणाशी, खाण्याशी रिलेटेडच व्यवसाय करावा. सो मग दॅट्स व्हेन आय थॉट की चलो आपण एक कॅफे सुरू करूया. मग आता सुरुवातीलाच अशी खूप मोठी उडी नव्हती मारायची एखादा मोठा रेस्टॉरंट उघडून सुद्धा, की
उद्या समज लागलं, हं. ठेच लागली, तर खूप जास्त पण त्रास नको होऊ दे. हं, हं, म्हणून छोट्या प्रमाणात म्हटलं सुरुवातीला सुरू करूया आणि हं, मग हं. बाय द ग्रेस ऑफ गॉड ते पुढे जाईल. वाह! मस्त. सो माय स्टोरी कॅफेमध्ये मला असं वाटतंय, की खूप छान कम्फर्टेबल, कोझी आहे आणि मधला जर का दरवाजा उघडला, तर हा पूर्ण एरिया तू छोट्या पार्टीसाठी वगैरे सुद्धा देऊ शकशील. आम्ही त्याशी रिलेटेड मार्केटिंग करतोय. 2-3 झाल्या सुद्धा अशा, जेव्हा की एक 8-10 लोकांनी इनडोअर एरिया हा ब्लॉक केला होता, कोणी हं. आउटडोअर एरिया ब्लॉक केला होता हां, आणि दे स्पेंड गुड टाईम आणि हां. त्यांनी काही अशा पण त्यांना हव्या होत्या, की मेन्यूच्या बाहेरच्या देखील गोष्टी हव्या होत्या. सो वी आर ओपन फ्लेक्सिबल त्या गोष्टी बनवण्याकरता हं. आणि ते छान झालं. त्यांनी 3-4 तास एक कॉलेज ग्रुप होता म्हणजे अच्छा. रियुनियनच म्हणूया. हां, हां. मग एक छोटासा एक लेडीज किटी ग्रुप ओह होता. वॉव! मग एक बाहेर एक छान गोष्ट झाली. सो आपला जो आउटडोअर एरिया तो आपण पेट फ्रेंडली ठेवलेला आहे. अच्छा. तर एक पेट त्यांचा बर्थडे होता ओह! आणि मग त्यांनी आणखी 2-3 पेट्स त्यांचे हे आलेले. महत्वाचं आहे. पेट फ्रेंडली आहे. तर आणि हा एरियामध्ये कांदिवली, हं, बोरिवलीमध्ये आणखी हं, एकच पेट फ्रेंडली कॅफे आहे. सो व्हिच इज वन आय थॉट की आपण हं, ठेवूया ना. का आपण एक हं. मोठा जो सेगमेंट आहे, टार्गेट मार्केट आहे त्याला हं, का आपण सोडायचं? हं, त्यामुळे हं. बाहेरचा एरिया आपला पूर्ण पेट फ्रेंडली आहे. लोकं येतात मस्त त्यांचे डॉग्स घेऊन येतात. 1-2 कॅट्स घेऊन आलेले आहेत अच्छा. आणि तो पेटचा बर्थडे तर जबरदस्त झाला. अरे कमाल, कमाल. मस्त होतं. वाह! सो ह्या सगळ्याची सुरुवात कशी झाली? कशी तू केलीस? म्हणजे भांडवल किती लागलं? अ, जर का काही प्रॉब्लेम्स आले असतील तर ते काय आले? लायसन्सेस कुठले-कुठले लागतात? हे जरा सगळ्याची माहिती देऊ शकशील का? म्हणजे आपल्या प्रेक्षकांपैकी कुणाला जर का असं एक कॅफे सुरू करायचा असेल, तर तुझ्या या इन्फॉर्मेशनने त्यांना खूप मदत होईल. नक्कीच. डोक्यात तर खूप वेळापासून होतं, पण ते कधी सुरू करायचं ते ठरत नव्हतं. हं. शेवटी एकदा विचार केला, की आता ही झेप घेऊच या हां. आणि म्हणून जॉब सोडला आणि गॉट इंटू धिस. भीती नाही वाटली तेव्हा? खूप वाटली, हां. खूप वाटली. म्हणजे रिस्क एलिमेंट होता. हं, आतून अजून सुद्धा थोडं धडधडतं, हं, की आपण जे केलंय ते बरोबर आहे का? पण आय एम हं. शुअर टाईम विल टेल की इट्स अ करेक्ट हां, डिसिजन. हां. आणि मग सुरू करताना लोकेशन शोधणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. हं, बिकॉज हं, हं. चांगलं लोकेशन मिळालं ना आपल्या रेस्टॉरंटसाठी, की हं, अर्धी हं, वॉर आपण जिंकलेलो हं, आहोत. हं. आणि मला हे सुरुवात ठरवल्यापासून सुरू व्हायला कदाचित एक 4-4.5 महिने लागले. अच्छा. पण त्याच्यापैकी ऑलमोस्ट 2 महिने एक चांगलं लोकेशनच शोधण्यामध्ये गेले. बरं. म्हणजे मी ना पार्ल्यापासून मीरा रोडपर्यंत हं, अनेक जागा पाहिल्या. हं, कुठे जागा आवडली नाही. हं. कुठे जागा चांगली होती तर त्याचा रेंट अव्वाच्या सव्वा होता. हां. कुठे जागा चांगली होती, रेंट पण ठीक-ठाक होतं. पण मला आजूबाजूला काही फारसं ग्रेट वाटलं नाही, की हं, रेसिडेन्शियल एरिया नव्हता हं, किंवा एक जागा खूप छान वाटली, पण त्याच्या बाजूला ना एका बाजूला टायरचं दुकान होतं. अच्छा. आता मी जर का स्वतः कुठल्या कॅफेमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये जाईन, तर मला बाजूला हार्डवेअरचं दुकान किंवा हं. टायरचं दुकान असलेलं तितकंसं नाही हां, आवडणार. हां, सो हां. मग असे खूप छोटे-छोटे फॅक्टर्स बघून 1-2 अशा होत्या, की जागा मस्त होती, रेंट छान होतं, पण 24 तासाचा पाण्याचा सप्लाय नव्हता. ओह! ते लागतं ना खूप रे. इम्पोर्टंट. हं. मग कुठे इलेक्ट्रिक कुकिंगच अलाव करतात, गॅस कुकिंग अलाव नाही ओह! करत. अशा सगळ्या गोष्टी होत्या. मग एका ठिकाणी सगळं झालं, सगळं हं, छान हं, बसलं हं, हं, आपलं. हं. ऑलमोस्ट आपण टोकन द्यायची वेळ आली, पण ते फिट आउट पिरियड द्यायला तयार नव्हते. फिट आउट पिरियड म्हणजे हं, मी आज जर का साइन केलं, हं. तर जनरली सगळीकडे साइन करून सुरू करेपर्यंत एक मधला एक 2 किंवा 3 आठवड्याचा एक पिरियड असतो. हां. जेव्हा आपण रेनोव्हेशन करतो, हं, आतमध्ये काम करतो, हं. तेव्हा ते रेंट नाही चार्ज करत. ओके. त्याला फिट आउट पिरियड म्हणतात. अच्छा. आणि पण त्यांना ते साइन केल्या दिवसापासून मीटर डाउन करायचा होता. म्हटलं ते हं, प्रॉब्लेम आहे ना. मला जर हं, का एक 3-4 आठवडे कामाला हं, लागणार आहेत, हं, तर मी हं, त्याचा रेंट नाही देऊ हं, शकत. हं. सो ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मग ही एक जागा मिळाली, जे एव्हरीथिंग इज फॉलिंग इंटू प्लेस. ओके. सो ही रेंटवर आहे जागा. रेंटवरती हां, जागा आहे. हां, म्हणजे 1-2 गोष्टी मला पण अॅडजस्ट इथे शेवटी करायला हां. लागल्या, की आय रिअलाइज्ड की गॅस कुकिंग अलाव करणाऱ्या जागा खूप कमी आहेत हां. किंवा ज्या आहेत त्या खूप मोठ्या जागा बरं. आहेत रेस्टॉरंटसाठी. हं. मग छोट्या जागांमध्ये इलेक्ट्रिक कुकिंगच करतायत. अच्छा. देन आय सेड की ठीक आहे. मग आपण मेन्यू तसा ट्विक करू, की आपल्याला त्याच गोष्टी ठेवता येतील, हं. ज्या की इलेक्ट्रिक इंडक्शनवरती करता सो येतील. इथे तसं आहे? येस. ओह! सो आपलं सगळं कुकिंग डीप फॅट फ्रायर, ओव्हन, इंडक्शन हां. ह्याच्यावरतीच आहे. गॅस सप्लाय नाही ठेवलाय. बिकॉज अच्छा. प्रॅक्टिकल गोष्टी आहेत. कारण जर का तुम्हाला गॅस कनेक्शन हवंय, हं. सिलेंडर्स वापरायचे असतील, तर तुमच्या जागेला तुम्हाला एक आत यायचा रस्ता, बाहेर जायचा रस्ता, एक्झिट एंट्री 2 वेगळे-वेगळे असायलाच लागतात. ओके. त्याशिवाय तुम्हाला लायसन्सच नाही मिळू बरं, शकत. बरं. सो आणि तशा जागा छोट्या नाही मिळत. तशा सगळ्या हं, मोठ्याच आहेत, हं, जे की मला नव्हतं जमणार. हं, सो देन आय थॉट ऑफ अ स्मॉल जागा, हं. इलेक्ट्रिक कुकिंग करूया, इंडक्शनवरती करूया, मेन्यू पण तसाच केला. अच्छा.
ओके, बापरे, किती विचार करावा लागतो ना. हां. आणि ह्या सगळ्या सुरुवातीच्या गोष्टी ना परफेक्ट जर का इफ एव्हरीथिंग हम्म, फॉल्स इन टू प्लेस तर हम्म, पुढे गोष्टी थोड्या सोप्या होऊन जातात. त्यामुळे हम्म. लोकेशन मिळणं सगळ्यात महत्वाची गोष्ट होती. हम्म. ती जेव्हा झाली तेव्हा मग बाकी पुढची सगळी कामं सुरू झाली. ओके. मग किती जागा कशी आहे, की तिथे कुठलं सामान राहणार आहे, हम्म, किती टेबल, किती चेअर्स हम्म, राहतील, हम्म. किचनमध्ये कसं स्ट्रक्चर आहे, की हा. कुठे टेबल ठेवता येईल, कुठे फ्रिज ठेवता येईल, हम्म, कुठे इंडक्शन ठेवता येतील, हम्म, स्टोरेजची स्पेस कुठे आहे, हम्म, ते सगळं डिझाईन करण्यामध्ये हम्म, खूप वेळ जातो. हम्म. आणि ते एकदा चुकलं की चुकलं, देन यू कांट डू एनिथिंग. अच्छा, परत बदलता येत नाही. म्हणजे येईल पण हा. खर्च होतो, आणखी वेळ चेंजेस वाया होतात, जातो. वेळ वाया जातो. ओके, ओके. त्यामुळे त्या गोष्टीमध्ये थोडा वेळ गेला. हम्म, आणि पण इट वॉज फ्रुटफुल, ते झालं. हम्म. त्यानंतर मग ते परफेक्ट मला आता काम तिकडे करता येतंय. अच्छा. मग त्या गोष्टी ऑर्डर करणं, हम्म, वेगळ्या वेगळ्या वेंडर्सशी भेटणं, की हम्म, कुठून आपल्याला चांगला फ्रीज मिळेल, हम्म, किती त्याचं AMC आहे, हम्म, किंवा कुठले इंडक्शन्स घेता येतील, कुठला मायक्रोवेव्ह, हम्म, पिझ्झा ओव्हन कुठला घेता येईल, हम्म, किंवा ह्या सगळ्या गोष्टी मग नंतर हम्म, डिझाईन केल्या, की हम्म, बाहेरच्या एरियामध्ये मग मला किती टेबल्स ठेवता येतील. हम्म. आता आपल्या ह्या कॅफेमध्ये मला 20 लोक एका वेळेला बसू शकतात एवढं अच्छा. आहे. वा. आणि बाहेर मी आणखी थोडे ठेवू शकलो असतो, पण हम्म. मग मला ती गर्दी नव्हती करायची. अच्छा. हा. लोक येतील तेव्हा त्यांना थोडी प्रिव्हसी हवी प्रत्येकाला. बरोबर, बरोबर. मग त्या सगळ्या गोष्टी करता येईल, की जास्त क्लटर पण नाही झाला पाहिजे, हा. पण एक एस्थेटिकली थोडं छान हा. दिसलं हा. पाहिजे. हा. हा. मग म्हटलं इंटिरियरसाठी काय करायचं आता. हम्म. मला ना अननेसेसरी एखाद्या इंटिरियर डेकोरेटरला घेऊन 1.5-2 लाख आणखी त्याच्यात नव्हते मग हे घालायचे. तू केलंस स्वतः? येस, आय थॉट की ना एवढे वर्ष आपण काम केल्यानंतर यू अंडरस्टँड एक ओ. एस्थेटिक बेसिक हा. येतात. हा. हा. त्या गोष्टी करून वन कॅन डू. जसं की ही जी मागची एक वॉल आहे, जे की मला मुंबईतल्या ज्या ज्या छान छान गोष्टी आहेत, ज्या मला आवडतात, लाईक अ हम्म. बेस्ट, की आता हे मेट्रो, आपलं मेट्रो हम्म. स्टेशनच्या खाली आहे म्हणून, हा. किंवा बॉलिवूड म्हणून पिक्चर, किंवा कोळीण आहे, डब्बावाला, हम्म. गणपती, रिक्षा, ह्या सगळ्या गोष्टी ज्या बॉम्बेचे एलिमेंट्स आहेत त्याला आणून मला एक इथे कोलाज करायचं हम्म. होतं. हम्म. मग मला असे ग्रासचे बास्केट्स प्रॉडक्ट्स खूप आवडतात. हा. मग एक जयपूरला एक लेडी आहेत, त्या काम हा. करतात, हा. त्या सबाई ग्रास प्रॉडक्ट बनवतात, त्या बनवून त्या भिंतीवरती लावल्या. अच्छा. मग ही एक मोठी भिंत आपल्या समोर होती इकडे, हम्म. हम्म. की म्हटलं इट्स अ माय स्टोरी. मग हम्म. जेवणामध्ये पण स्टोरीज आहेत. हा. सो त्या रिलेटेड काही गोष्टी लिहिल्या आणि केल्या. हम्म. जसं की एकदम छोटी सोपी गोष्ट, की आपण जी चटणी बनवतो इथे हम्म. त्याच्यामध्ये नेहमी शेव किंवा गाठिया घालतो, हा. ज्याच्यामुळे चटणी छान स्मूथ, मिल्की, क्रीमी होते. अच्छा. हा. तो मग त्याच्या रिलेटेड गोष्टी लिहून टाकली. अच्छा. मग क्रॉझॉन समोसाचं एक कॉम्बिनेशन आपण हम्म. करतो म्हणून त्या रिलेटेड गोष्ट लिहिली. हम्म. हम्म. मग जर्दाळू मला पर्सनली खूप आवडतात, अच्छा. सो हा. आय थॉट की मी त्याचा वापर जेवणात करीन. हा. मग त्याची रिलेटेड सँडविच आहे, त्याची रिलेटेड हम्म. एक सॅलेड आहे. हा. हा. मग आपण जो किमा पाव करतो त्या किमामध्ये पण मी जर्दाळू ओ. घालतो, सो त्याची रिलेटेड स्टोरी तिथे लिहिली. ओके. सो अशा सगळ्या गोष्टी लिहिल्या आणि म्हटलं थोडक्यात ज्या गोष्टी करता येतील त्यांनी वी कॅन डू दिस. वा, मस्त. आणि लायसन्सेस कुठले कुठले लागतात? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते ना, त्याच्यामध्ये भरपूर वेळ पण द्यायला लागतो हा. आणि खूप वेळा फॉलोअप घेत बसायला लागतो. हं. आता कुठचंही हॉटेल किंवा रेस्टॉरंट सुरू करायचं तर एक 4 लायसन्सेस जे हवेच आहेत. हं. लायसन्स म्हणूया का परमिशन म्हणूया. एक तर आहे FSSAI, म्हणजे फूड सेफ्टी स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया, हं. की ते असल्याशिवाय तुम्ही काही करूच शकत नाही. ते बरं. हवंच. बरं. आणि ते अप्लाय केल्यानंतर म्हणतात की 15 दिवसात मिळेल, हं. पण इन आवर केस आपल्याला 1 महिना जास्त लागला त्या गोष्टीमध्ये. हं. त्यानंतर लागतं GST रजिस्ट्रेशन. हं. मग लागतं हेल्थ लायसन्स. हं. आता हेल्थ लायसन्स ही गोष्ट फक्त मुंबईमध्ये ॲप्लिकेबल आहे, कदाचित हं. मुंबईच्या बाहेर कुठेच नाही आहे ते. हं. आणि ते आपल्या म्युन्सिपल कॉर्पोरेशनमधूनच अप्लाय करून मिळतं. हं. आणि एक आहे फायर NOC. अच्छा. फायर NOC जास्त इम्पॉर्टंट प्ले करतं जेव्हा आपण गॅस सिलेंडर्स वापरणार हा. आहोत हा. हा. तेव्हा. अदरवाईज ते दॅट कॅन बी मॅनेज्ड हा. ऑल्सो. मॅनेज्ड ॲज इन दॅट कॅन बी अवॉइडेड ऑल्सो. अच्छा. सो ओके. ह्या 4 गोष्टी ह्या लागतातच. त्याशिवाय आपण नाहीच पुढे जाऊ शकत. आणि ते करण्यामध्ये ऑलमोस्ट आणखी एक 1.5-1 महिना तर अच्छा. जातोच. म्हणजे 2-3 गोष्टी ना सायमल्टेनियसली करत राहिलं ना, की ते त्या टाइम फ्रेम मध्ये पूर्ण झालं सगळं. आणि महाग असतात हे लायसन्सेस मिळवायला? स्वस्तच असतात, पण ते ओव्हरऑल प्रकरण थोडं खर्चिक होऊन जातं. बरं, पण ते लागतातच. लागतात. त्याशिवाय आपण कामच नाही करू शकत. जसं की मी जर का आज FSSAI साठी अप्लाय केलं, तर मी ते अप्लाय केल्यानंतर लायसन्स मिळेपर्यंत माझ्याकडे जी पावती आहे त्याच्यावरून मी रेस्टॉरंट किंवा कॅफे शॉप माझं सुरू करू शकतो.
पण जर का मला ऑनलाईन विकायचे असतील माझे प्रॉडक्ट्स तर त्या लायसन्सशिवाय मी ऑनलाईन जाऊच शकत नाही. अच्छा अच्छा. आता माझ्याकडे GST साठी मी अप्लाय केलंय किंवा करायला मला वेळ आहे, कारण पहिले काही आपलं उत्पन्न जोपर्यंत एक सर्टन अमाऊंट पर्यंत जात नाही तोपर्यंत GST अप्लाय लागू होत होत नाही. नाही. हा. पण जर का मला ऑनलाईन गोष्टी विकायच्या त्याकरता GST पहिल्या दिवसापासून हवंय ते असे होऊच शकत नाही. हो. त्यामुळे आपण इथून नाही तर तिथून ती गोष्ट लागतेच शेवटी आणि त्याशिवाय अच्छा. पुढे नाहीच जाऊ शकत. आता मेन्यू जेव्हा तू ठरवतोस त्यावेळेला कुठल्या एरियामध्ये तू सिलेक्ट केलेलं आहेस रेस्टॉरंट काढणं ते महत्त्वाचं असेल ना. म्हणजे काही काही जिथे गुजराती पॉप्युलेशन जास्त असेल तिथे फक्त व्हेजिटेरियन चालतं वगैरे. सो मेन्यू ठरवताना कसला कसला विचार केला आहेस तू? आता ना कुठलंही रेस्टॉरंट किंवा कॉफी शॉप ओपन करताना जेवढं लोकेशन इम्पॉर्टंट आहे ना तेवढाच परफेक्ट मेन्यू देखील. हां. आणि लोकेशन जेव्हा आमचं ठरलं तेव्हा देन आय स्टार्टेड की मेन्यूवरती काम करूया. आता ना त्यामध्ये एक फार छान शब्द आहे जो आम्ही हॉटेलमध्ये वापरतो, मेन्यू इंजिनिअरिंग, अच्छा. जो की प्रत्येकाला करायलाच लागतो. की मी आता एक 20-40 आयटम जर का मी ठरवतोय तर ना प्रत्येक वेळेला ना किंवा प्रत्येक मेन्यूमध्ये माझे ना 20% आयटम असतील जे की मला 80% रेव्हेन्यू देऊन जातं आणि बाकी असे छोटे 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 80% आयटम असतील मेन्यूमध्ये ज्याच्यातून मला रेव्हेन्यू 10 ते 20% पण नाही मिळणार, पण ते असणं खूप गरजेचं आहे. ओके. की लोक त्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या पटकन ऑर्डर करतात हां. किंवा त्या असल्याने आपला मेन्यू वाढतो हां. किंवा त्या आयटम्स न बनवायला जास्त वेळ लागत नाही हां. आणि त्या आयटम्स बनवायला जास्त किंमतही लागत नाही, हां. म्हणून त्या आयटम्स ठेवणं गरजेचं असतं. सो ह्या सगळ्या बॅलन्स करणं खूप balance करणं. गरजेचं आहे. हां. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून की जर का मला सँडविचेस ठेवायचे तर मी कुठले 8-10 सँडविच ठेवू जे की पटकन बनतील, ज्याच्यामध्ये थोडे नॉनव्हेज असतील, कुठला आयटम्स असेल ज्यामध्ये भरपूर चीज असेल. त्यामुळे मला थोडे एक 150-170 चे पण आयटम ठेवले पाहिजे, थोडे 280-300 चे पण ठेवले पाहिजे. अच्छा. सेम गोज फॉर पास्ता, सेम गोज फॉर पिझ्झा किंवा सगळ्या गोष्टींमध्ये. आता व्हेज नॉनव्हेज आता आपण ज्या एरियामध्ये आहोत इथे हा खूप इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. आणि मी ना आधी एक जागा जी ठरवलेली जी मी म्हटलं की टोकन देण्याची पण वेळ आलेली, तिकडेच प्युअर व्हेजिटेरियन. सो माझी मनाची तयारी होती की मला व्हेज मेन्यू ठेवायचंय, जरी मला पर्सनली स्वतःला नॉनव्हेज गोष्टी बनवायला आवडत म्हणजे होतं. सिकेपी ना? एकदम पक्के फिशिटेरियन्स. हां. तर पण मी आय वॉज ओके की आपण व्हेज मेन्यू ठेवूया. मग ही जागा इथे ठरली, हा जो एरिया आहे हा गुजराती, मराठी, कॅथलिक मिक्स आहे. अच्छा. सो देन आय वॉज ओके की आपण इथे एक्सप्लोर करूया एग आयटम्स, चिकन आयटम्स, सगळ्याच गोष्टी. हां. मग आता त्यात किती ठेवले पाहिजेत, कुठले ठेवले पाहिजेत, ह्या सगळ्या गोष्टींचा प्रॅक्टिकली विचार करायला लागतो. म्हणजे ना वन कॅनॉट गेट इमोशन्स इन टू इट. आता जसं की मला पर्सनली खायला ना पावभाजी आवडते खूप आणि पाणीपुरी खूप आवडते. पण मला माहितीये की आता मी इलेक्ट्रिक कुकिंग करतोय, गॅस नाहीये, तर तिकडे मी पावभाजी नाही करू शकत इंडक्शनवरती. सो आय हॅड टू कीप इट अवे. इथे ना जवळच एक मस्त चाट हाऊस आहे, खूप मस्त चाट हाऊस आहे, ज्याकडची पाणीपुरी जबरदस्त असते. मग मी कितीही जीव ओतला ना तरी माझी त्या चाट हाऊस सारखी पाणीपुरी कधीच बनणार नाही. मग मी म्हटलं मी ती नाही ठेवत, की मी का गोष्टी जी ठेवू जी मला माहितीये की दुसरं कोणतरी माझ्याहून चांगलं कदाचित करतंय आणि ज्या लोक तिकडेच जाऊन खातील. सो मी त्या गोष्टी मग वगळल्या पूर्णपणे. आणि मग मला माहितीये की ज्या गोष्टी मी छान बनवू शकेन किंवा ज्या आजूबाजूला नाही मिळते मी त्या ठेवायचा, त्या इन्कॉर्पोरेट करायचा प्रयत्न केला. की जसं की मगाशी आपण लोकेशन बद्दल म्हणत होतो की असं जनरली लोक म्हणतात ना की आपण इथे का सुरू करतो, इथे ऑलरेडी खूप खाण्याच्या गोष्टी आहेत. तर तुम्ही अशाच ठिकाणी सुरू करा जिकडे ऑलरेडी खाण्याच्या गोष्टी आहेत. बिकॉज फूड अट्रॅक्ट्स फूड. जर का मी अशा ठिकाणी केलं ना जिकडे काहीच नाहीये तर मग लोक तिकडे नाही जाणार. माझ्या लाईनी तिथे 4-5 आहेत रेस्टॉरंट, सो लोक येतात तिकडे खायचं शोधायला, बघायला. सो इट हेल्प्स. सेम गोज फॉर द मेन्यू आयटम्स. की आता आपल्या जवळच इकडे एक छान ब्रँडेड कॉफी शॉप आहे, पण त्यांच्याकडे फक्त कॉफीज आहेत आणि 2-3 पफ आणि सँडविचेस आहेत. मग मी असं नाही म्हणणार की ते माझे कॉम्पिटिशन आहेत, कारण त्यांच्याकडे काही अशा गोष्टी नाहीये ज्या माझ्याकडे आहेत. सो मेन्यूमध्ये मी तशा सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत ज्या प्रत्येकाला अपील करतील. आणि ऍज यू वर टॉकिंग अबाउट मेन्यूच्या प्राइसिंग, त्याच्यामध्ये की ना एक जेनेरिक थंब रूल असतो हॉटेलमध्ये की मी जर का एखादी गोष्ट बनवून विकतोय तर त्याची किंमत जर का 100 रुपये असेल तर त्याची बनवण्याची किंमत फक्त पेरिशेबल जिन्नस त्यांची किंमत 25 रुपयांहून जास्त नसली पाहिजे. त्यामुळे ह्या गोष्टीचा एक बेसिक विचार करायला लागतो की मी आज जर का चीज सँडविच करणार आहे तर त्याच्यात माझा काय काय जाणार आहे.
की जर का 2 ब्रेडचे स्लाइस जात आहेत, हं. थोडा कांदा जातोय, कॅप्सिकम जातोय, त्याचे किती किंमत, मी कुठल्या चीज वापरणार आहे, किती ग्रॅम वापरणार आहे, मला चीजची किंमत माहिती आहे. एक अंदाज आलाच पाहिजे आपल्याला की ह्या गोष्टीची मला कॉस्ट प्राइस किती आहे, त्याच्यावरून मी त्याची सेलिंग प्राइस ठरवेन. तर काही काही गोष्टी जिथे हे 25% गणित नाही बसत, पण आपल्याला 35-40% पण कॉस्ट जातेच. जसं की चीज मधच्या गोष्टी, चीज खूप महाग पडतं, पण माझ्याकडे काही अशा गोष्टी आहेत ज्याची किंमत फार कमी आहे, की जर का लाईक अ पीच टी और आईस टी, लेमन टी, ते बनवायला मला मेहनत नाही लागत ना की जास्त किंमत लागते, पण आपण त्याला एक सर्टन अमाऊंटला विकतो, सो ते बॅलन्स आउट होऊन जातं. पण ओव्हरऑल अख्ख्या मेन्यू मध्ये 25%चं गणित बसलंच पाहिजे, तर ते कुठेतरी जाऊन सगळ्या गोष्टी एंडला प्रॉफिटेबल होऊ शकतात. ही जी सगळी इन्फॉर्मेशन तू देतोय सत्यजित खूप मोलाची आहे रे. म्हणजे माझी लेक आत्ता IHM करते आणि तिचं स्वप्न आहे की स्वतःचा कॅफे किंवा स्वतःची बेकरी उघडावी. तर तेव्हा मला तुझी मदत लागणारच आहे. पण या छोट्या छोट्या गोष्टी असतात, बट दे आर सो इम्पॉर्टंट ना. त्या सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्टी म्हणजे त्याच होऊन जातात, कारण ना ह्या सुरुवातीच्या प्लॅनिंग मध्ये हे चुकलं ना तर मग पुढे काहीच मग मेळ खात नाही, सगळंच एकदम उलटपुलट होऊन जातं. त्यामुळे लोकेशन, मेन्यू आयटम्स, मेन्यू प्राइस, ह्या गोष्टी, ह्या बेसिक आधीचा होमवर्क खूप गरजेचा होऊन जातो, खूप गरजेचा. आणि की मी जेव्हा आता गोष्टी ठेवतोय मेन्यू मध्ये, की मला त्या अशा स्ट्रॅटेजिकली ठेवल्या पाहिजेत की एक जेनेरिक लोकांची आपली मानसिकता असते की आपण मेन्यू पकडतो, त्या पहिले जे 2-4 आयटम आहेत ते आपण कधीच ऑर्डर करत नाही, नेहमी आपण मध्यावरती जाऊन कुठेतरी ऑर्डर करतो किंवा शेवटचे. त्यामुळे पहिले मी 2-3 आयटम असे ठेवीन की जे तितके एक्सपेन्सिव्ह नसतात आणि ते नाही गेले तरी इट्स ओके, पण मला ज्या गोष्टी जायला हव्यात त्या मी मध्ये कुठेतरी टुवर्ड्स द लेटर हाफ ऑफ द मेन्यू ठेवीन. सो ह्या सगळ्या गोष्टी त्या मेन्यू इंजिनिअरिंग मध्ये त्या यायलाच लागतात, की कुठे काय ठेवलं पाहिजे, कुठली गोष्ट पहिली लोक बघतील, कारण आपण ज्या मेन्यू उघडतो तेव्हा इथे नाही, नेहमी पहिलं इथेच बघतो. सो इथे आपल्या गोष्टी ज्या महत्वाच्या आहेत, आपल्याला हव्यात, कोणी चाखाव्यात, त्या इथे ठेवणं गरजेचं आहे. आम्ही ऑलवेज अ राईट हँड साइड जी पहिली इम्पॉर्टंट असली पाहिजे. मी एका रेस्टॉरंटमध्ये एकदा बसले होते, छोटंसंच होतं रेस्टॉरंट, असंच कोझी होतं एकदम, आणि तिथे ना सतत बायका यायच्या ट्रेज घेऊन किंवा बॉक्सेस घेऊन, आणि ते द्यायच्या, त्यांचे पैसे घ्यायच्या आणि निघून जायच्या. सो मी काउंटरवरती जी व्यक्ती बसली होती त्यांना विचारलं, मी म्हटलं की हे काय येतंय सतत तुमच्याकडे? तर त्यांनी मला सांगितलं की काही गोष्टी ज्या इथे मी बनवू शकत नाही, ते या ज्या हाऊसवाईफ्स असतात ना, त्या बनवतात आणि त्या इथे ठेवतात, मी डिस्प्ले करतो आणि त्यांच्या त्या वस्तू विकल्या जातात. सो असं काही करतोस का तू? अजून सुरू नाही केलंय, पण हा एक कन्सेप्ट आहे, करायचंय मला, लाईक अ होम शेफ, की मी ऑनलाईन एक प्रयत्न करणार आहे की ज्या ज्या अशा कोणी होम शेफ्स आहेत की काही एज असो त्यांचा, आणि नॉट जस्ट लेडी होम शेफ, कोणी एक जेंट देखील, की त्यांना जर का एखादा त्यांचा बनवलेला पदार्थ किंवा 2-3 गोष्टी जर का त्यांना डिस्प्ले करायच्यात, विकायच्यात, सो मी आठवड्याचा एक असा बुधवार किंवा शुक्रवार असा ठरवणार आहे, जेव्हा की आपण त्याला टुडे स्पेशल करून म्हणू की ह्या होम शेफच्या गोष्टी आहेत, ते स्वतः ते इथे येऊ शकतात, माझ्या किचन मध्ये बनवू शकतात, त्या गोष्टी विकल्या जातील, त्याचा पर्सेंटेज रेव्हेन्यू शेअर तुमचा. की जर का हे माझं नसतं आणि जर का मला अशी कुठे संधी मिळाली असती की माझ्या काही विशेष 4 आवडीच्या गोष्टी ज्या मला माहिती मस्त बनवता येतात, त्या मला कुठे जाऊन जर का कुठल्या तरी हॉटेलमध्ये बनवता आल्या असतं तर मला खूप आवडलं असतं. सो मला तर विचार आहे होम शेफ करण्याचा. सो किचन मधलं हे जे रॉ मटेरियल आहे किंवा या सगळ्या मेन्यू मधल्या गोष्टी बनवण्यासाठी हे सगळे पेरिशेबल आयटम्स आहेत, तर पण त्याची क्वालिटी पण खूप चांगली असायला लागते. सो ती मेंटेन करण्याकरता तू काय करतोस? म्हणजे कुठून काय घेऊ शकतो किंवा असं तुझं काही ठरलेलं आहे का? सो ना की ना कुठल्याही रेस्टॉरंटला ना फेल जाण्याचं एक सगळ्यात मोठं कारण असू शकतं की आपले रॉ मटेरियल्सवरती आपला कंट्रोल नाहीये. आणि जेव्हा व्हेन आय से कंट्रोल नाहीये किंवा त्याचं वेस्टेज होत आहे, की येऊन गोष्टी फ्रीजमध्ये पडतायत आणि खराब होत आहेत, आणि कोणी जर का खराब एखादी गोष्ट गेस्टला सर्व केली तर त्याप्रमाणे त्याची चवच बिघडून जाते. त्यामुळे त्या गोष्टीवरती ना कंट्रोल असणं पहिल्या दिवसापासून खूप महत्वाचं होऊन जातं, की मला इतक्याही गोष्टी आणून न ठेवायच्या ज्यात की मला लागणार नाहीयेत, मला इतकंही बनवून न ठेवायचं जितकं मला माहितीये की ते विकलं जाणार नाहीये. मग आता जेव्हा मेन्यू ठरवला तेव्हा मला अशा 4-4 गोष्टी ठेवल्या की
एकावरून दुसरी गोष्ट बनवता येईल. जसं की आपल्याकडे पास्ता आहे, त्याच्यामध्ये पेस्तो पास्ता आहे. मग पेस्तो पास्ता आहे तर मग मी एक पनीर पेस्तो सँडविच पण ठेवला आणि एक पेस्तो पिझ्झा पण ठेवला. ओके. मग मी जर का पेस्तो आणतोय, बनवतोय, तर मी हां. त्याच्या 3-4 गोष्टी का नको करू? हां, 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 हां. की जर का शेजवान सॉस हा जनरली सगळ्यांना आवडूनच जातो. हां. मग एक फक्त तो शेजवान राईस ठेवण्यापेक्षा मी त्याचा शेजवान एक पिझ्झा देखील ठेवला ओह! आणि मी एक सँडविच पण ठेवतो, ज्याच्यामध्ये मी शेजवानमध्ये व्हेजिटेबल्सला टॉस करतो. हं. सो 2-3 आयटम्स मेन्यूमध्ये ठेवल्या, ज्या की गोष्टींच्या त्याच गोष्टी वापरता येतील. माझा वेस्टेज कमी होईल, लोकांना व्हरायटी मिळेल हां. आणि मी ज्या आहेत त्याच गोष्टीमधून अनेक गोष्टी बनवू हं, शकतो. हं, हं, हं. सो जेव्हा मेन्यू ठरवत होतो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींची ना यादी केली, की हं, मला ही गोष्ट बनवायला काय काय लागणार आहे, ह्याला हं. काय काय लागणार आहे, तमुकला काय काय लागणार आहे. हं. देन आय मेड अ कन्सॉलिडेटेड लिस्ट, की मला भाज्यांमध्ये मला ह्या 10 भाज्या आहेत ज्या नेहमी लागणार आहेत. हं. हे 4 प्रकारचे ब्रेड लागणार आहेत, हे 4 चीज लागणार आहेत. हं. बाकी आपले मसाले, तेल, मीठ हे तर आलंच वेगळं. हं, हं, हं. मग त्याच्यावरून एक अंदाज येतो, की किती लागणार आहेत आणि कुठून आणणार हे नंतर पुढचा प्रश्न. हं, पण हं. किती लागणार आहेत आता मी एक ठरवलंय, की मी ॲट एनी गिव्हन टाईम एक 3 किंवा 4 लोकांचा पास्ता उकडून फ्रीजमध्ये ठेवणारच आहे. अच्छा. हां. की मी 3 दिवस किंवा एक 8 ते 10 पोर्शन हं. पिझ्झा किंवा पास्ता जातील एवढेच फक्त लाल आणि पिवळी सिमला मिरची माझ्याजवळ ठेवणार आहे. कारण हं. त्याच्याहून जास्त ठेवली तर ती पटकन खराब होऊ शकते. बरोबर. सो ह्या प्रत्येक गोष्ट ठरवली, की किती आणून ठेवलं पाहिजे, किती स्टॉक करून ठेवलं पाहिजे. हं. ज्याचं सेल्फ लाईफ थोडं जास्त आहे, जसं की नूडलचे पॅकेट्स किंवा कच्चे शेव किंवा पास्ता, हं. ते थोडे स्टॉक करून एक्स्ट्रा ठेवले तरी चालून जातात. हां. पण प्रॉब्लेम होतो पेरिशेबल्सचा. हं, हं. मग आता एका छोट्या कॅफेमध्ये हं. जे आत्ता सुरू झालंय, आपली रिक्वायरमेंट इतकीही मोठी नाहीये, की कुठले फळ किंवा भाज्यांचे वेंडर्स मला इथे येतील आणि रोज देऊन जातील. हं. सो सुरुवातीला आपली ही एक तयारी असावीच लागते, की आपल्याला जाऊन काही गोष्टी आणायला लागतील. हं. सो मग मी होलसेल मार्केट्समध्ये जाऊन आणतो. सुरुवातीला नॉर्मल भाजीवाल्यांकडून देखील घेतले. मग मला कळलं, की ह्याच्याकरता मी जास्त पैसे मोजतोय. हां. जी गोष्ट मला एक, जसं की मी म्हणतो आता, एक सिमला मिरची, पिवळी आणि हं. लाल सिमला मिरची. नॉर्मल भाजीवाल्याकडे जेव्हा मी जातो तेव्हा मी ₹280 पर केजी देतो. हं. पण हीच गोष्ट मी जेव्हा होलसेलमध्ये जातो तेव्हा ती मी 200ला घेतो. हां, हां, मग हां. त्या एक 15 एक दिवसात त्या गोष्टीचा अंदाज यायला हं. लागतो, की कुठे जाऊन काय घेतलं अ पाहिजे, किती पेनी घेतलं सेव्हड इज अ पेनी अर्न्ड. करेक्ट, हं, करेक्ट. हं, हं. मग तसं सुरुवात केली. मग त्या गोष्टी स्वतः जाऊनच आता आपण आणतोय. हं. मग बाकी ज्या गोष्टी आहेत, जसं की नॉन-व्हेज आयटम्स, अंडी, हं. ब्रेड, हं. चिकन हं. किंवा दूध, पनीर, चीज, ह्या सगळ्याचे वेंडर्स आहेत. आणि ना इतके वर्ष हॉटेलमध्ये काम केल्यानंतर ना आपल्याला काही वेंडर्स माहिती असतात. हं. मग त्या सगळ्यांकडून गोष्टी मागवून, त्याचं हं. सॅम्पल बघून, हं. टेस्ट करून, गोष्टी बनवून, हं. की पनीर देतोय. आता पनीर दिसायला सगळे पनीर सेम दिसतात. हां. पण मी अमुककडून आणलं पनीर, ते कापताना ते किती क्रम्बल होतंय का, त्याचे फर्म हं. पीसेस राहतायत का, हं. की त्याच्याकडून मी त्यांचं सर्टिफिकेट मागवतो, की त्यांच्या पनीरमध्ये फॅट कंटेंट किती आहे. अच्छा. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मग वेंडर्स ठरतात. आणि शेवटी जर का एखादा वेंडर बदलायची वेळ आली तर ती आपल्या हातात आहे, आपण कधीही करू शकतो. आणि ना आजकाल सप्लाय एवढा आहे ना ह्या गोष्टींचा, त्यामुळे आपल्यालाही थोडंसं वी कॅन बी लिटल ऑफ बेटर इन बार्गेनिंग. कारण मला माहिती आहे, की जर का चीज देणारे एवढे वेंडर्स आहेत, तर मग प्रत्येकाला हवंय की त्यांचे प्रॉडक्ट्स आपल्याकडे यावे. तर मग आपण वी कॅन हॅव अ बेटर बार्गेनिंग. किमतीसाठी नाही तर ह्याचसाठी, की मी आज संध्याकाळी ऑर्डर केलं तर मला उद्या सकाळी तू देऊ शकशील की नाही. ॲटलिस्ट फॉर दॅट. कारण किंमत तर मोरले सगळ्यांची सेमच असते. बर 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 बर. असं कधी झालंय का की तू एखाद्या गोष्टीचा विचार केलायस आणि त्या पद्धतीने तू पुढे गेलायस माय स्टोरी कॅफेबद्दल आणि ते फसलं किंवा नाही जमलं? येस, येस. एक 2-3 गोष्टी झाल्या. जसं की म्हटलं, मी इंटिरियरचं स्वतः करायचं म्हटलं. 1-2 ठिकाणी माझं चूक झाली. जसं की मी आधीच वॉलपेपर लावायला पाहिजे होता. पण मी कलर लावला. त्याच्यामुळे तो लुक जो हवा होता तो नाही आला. त्यामुळे ते 1-2 चुका झाल्या. ते मला परत रिडू करायला लागलं. थोडेसे पैसे एक्स्ट्रा खर्च झाले त्याच्यामध्ये. मग किचनमध्ये एक फ्रिज होता जो की मी सेकंड हँड घेतला. मी कोणीतरी मला सांगितलं की त्यांच्या आधीच्या एका रेस्टॉरंटमध्ये होता. सो मी म्हटलं की ठीक आहे ना, मी घेतो. बिकॉज आय थॉट की मी तिकडे चांगले पैसे सेव्ह करेन. आणि मग मी ते घेतल्यानंतर ना त्याच्यामध्ये छोटे छोटे प्रॉब्लेम्स यायला लागले.
ते फ्रीजला जे हवं होतं ते टेम्परेचर येत नव्हतं. मग मला त्याच्यावरती काम करायला लागलं. सो देन आय रिअलाइज की ठीक आहे, मी 4 पैसे वाचवण्याकरता ते केलं. पण हम्म. अँड देअर इज नथिंग रॉंग. सेकंड हँड हम्म. घेण्यामध्ये प्रॉब्लेम काहीच नाहीये. पण मी एखादा तांत्रिक गोष्टीचा जो जाणकार असेल, अशा एखाद्या व्यक्तीला येऊन ते चेक करून घ्यायला पाहिजे होतं हम्म. आणि मग डिसिजन घ्यायला पाहिजे हम्म. होतं. हम्म. हम्म. सो हम्म. आय कॅन अंडरस्टँड, म्हणजे वन इज गोइंग टू लर्न फ्रॉम मिस्टेक्स. हम्म. 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 सो छोट्या छोट्या चुका झाल्या, हम्म. कदाचित आणखी देखील होतील, हम्म. बट हम्म. इट इज ओके. हम्म. इट इज ओके. आणि कस्टमर्स अट्रॅक्ट करण्यासाठी म्हणून कुठल्या स्ट्रॅटेजीज यूज करतोस किंवा मार्केटिंग कसं करतोस? आता ना कुठल्याही हॉटेलमध्ये ना, म्हणजे कितीही आपण छान अँबियन्स केला, किती मस्त म्युझिक लावलं, मी वायफाय दिला, सगळं 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 छान केलं, इथे देतोस वायफाय? देतो. पण जर का आपलं जेवण चांगलं नसेल ना, हम्म. तर सगळं सगळं तिकडेच गल्लत होऊन जातं. करेक्ट करेक्ट. आणि ना म्हणजे लोक ना कधीच हा नाही लक्षात नाही ठेवत की अमुक अमुक रेस्टॉरंटचा अँबियन्स किती मस्त होता, पण हा. लोक म्हणतात की तिथलं जेवण किती हा, मस्त होतं. हा, हा. सो माझ्याकरता ना मार्केटिंग म्हणजे ना आपला प्रॉडक्ट कन्सिस्टन्सी असणं, की हम्म. आज जर का मी किमा पाव असा असा बनवलाय, तर तो उद्या पण तसाच हवाय, हम्म. त्याच्यात तितकंच तेल हवंय, त्याच्यावरती लिंबाची फोड अशी हवी तर ती तशीच हवी. हम्म. सो ह्याच्यावरती मला फोकस द्यायला जास्त आवडतो. हम्म. कारण आज येणारा गेस्ट जर का त्याला ते आवडलं, हम्म. तर तो आणखी 4 लोकांना सांगेल आणि ते लोक म्हणतील की ओके, माहेश्वरीत जाऊया, तिकडे ते मस्त मिळतंय. हम्म. हम्म. सो माझ्याकरता ना मार्केटिंग ते जास्त इम्पॉर्टंट आहे, हम्म. 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 की लोक चांगलं बोलतील. वर्ड ऑफ माउथनीच कस्टमर बेस आपला वाढू शकतो. हम्म. आणि येस, याबरोबर जी आत्ताची काळाची गरज आहे त्याप्रमाणे सोशल मीडियावरती तर करतोच आपण. फेसबुक म्हणूया, इंस्टाग्राम म्हणूया, इन्फ्लुएन्सर्स, ब्लॉगर्स थ्रू करतो, हम्म. थोड्या पेड ॲड्स करतोय. हम्म. मग न्यूजपेपरमध्ये ॲड 2 दिल्यात. हम्म. जे न्यूजपेपर संडे टाइम्समध्ये जे फ्लायर जातात ते हम्म. करतोय. हम्म. मग इथे ना 2-4 असे That helps? Flyers help? मी आतापर्यंत 2-3दा केलंय. थोड्या लोकांनी येऊन विचारलंय, हम्म. त्यामुळे इट डज हेल्प. अच्छा. म्हणजे लोकॅलिटीमध्ये राहणारे त्यांनी हम्म. येऊन विचारलं. आणि होम डिलिव्हरी करतोस? अजून मी ना फक्त जवळच्याच ह्याच्यात करतोय. अच्छा. सो थोड्या वेळानंतर मी ते एक्सपांड करेन आणि मग म्हणजे आय हॅव टू रिक्रूट कोणाला तरी, एक विथ अ बाईक और अ सायकल जे हा, की करतील. हा. पण ते करायचं आहे, तो पुढचा प्लॅन आहेच ओके. करण्याचा. आणि स्विगी झोमॅटो? आहे. स्विगी झोमॅटोवरती चालू देखील आहेत आहे. का? येस, अच्छा. स्विगी झोमॅटोवर पण आहे. हम्म. मग म्हटलं फ्लायर्स करून, आणि इथे जे 2-4 ना मोठे मोठे सोसायटी कॉम्प्लेक्सेस आहेत, हम्म. ते कुठून तरी काहीतरी ओळख काढून त्या सोसायटी कॉम्प्लेक्सचे सगळ्यांचे व्हॉट्सअप ग्रुप असतात. हा. सो त्याच्यावरती ऍड्स पाठवल्या की ह्या बिल्डिंगच्या रेसिडेंट्स करता स्पेशल डील आहे इथे. नाईस. सो अशा सगळ्या गोष्टी अजून जसं मी म्हटलं ना, फक्त 1.5 महिना झालाय, त्यामुळे मी प्रत्येक गोष्ट करून बघतोय. मग त्यात जी वर्कआउट होईल ती करत राहीन पुढे. बट मेन फोकस विल बी की येणारा गेस्ट हा सगळ्यात मस्त मार्केटिंग पर्सन असेल तुमचा, तो खुश होऊन गेला की आणखी 4 लोक घेऊन येईल. बरोबर बरोबर, अगदी बरोबर. आणि फोकस तिथेच असणार आहे. आणि प्रत्येक वेळेला ना एखादा नवा कस्टमर किंवा नवा गेस्ट आणणं खूप खर्चाचं होऊ शकतं. त्यापेक्षा जे आहेत त्यांना रिटेन करणं जास्त सोपं वाटतं मला. ओके 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 ओके. सत्यजित, या प्रवासात तुझ्या पाठीशी उभी राहणारी जी माणसं होती, तुझी दिल के करीब माणसं, ती कोण होती आणि त्यांनी कसं सपोर्ट केला तुला? भरपूर सपोर्ट म्हणजे घरातून होता, म्हणूनच मी करू शकलो. आई, बाबा, वहिनी, मोठा भाऊ, पुतण्या, म्हणजे माझ्यापेक्षा तर जास्त ते एक्सायटेड होते. आणि त्यांची तयारी होती की लाईक की तू यू गो हेड. सी म्हणजे ना, एक छान पगाराची चांगली नोकरी सोडणं आणि काहीतरी सुरू करणं, मला पहिल्यांदा भीती वाटत होती, पण त्यांचा सपोर्ट होता म्हणून कदाचित मी ते करू शकलो. कारण आपण सगळेजण एका छान कम्फर्ट झोनमध्ये जातो की कशाला जास्त डोक्याला त्रास करून घ्यायचा आहे, की महिन्याला पगार मिळतोय, सगळं छान चाललंय ना, मग कशाला. आणि की बट दे वर देअर विथ मी. दे वर लाईक की गो अहेड. म्हणजे अगदी ना लोकेशन बघण्यापासून गोष्टी ठरवण्यापर्यंत, क्रॉकरी कटलरी घ्यायला अनेक ठिकाणी आम्ही गेलो, त्या गोष्टी करता, आणि अजून सुद्धा ओपन झाल्यानंतर आतापर्यंत सुद्धा दे आर देअर विथ मी. आणि कधीच कंप्लेंट नाही करत. म्हणजे आधी पण आता हॉटेलमध्ये काम करायचो तेव्हा ना आपली काही यायची जायची वेळ नसते, आणि आता तर नाहीच नाही. म्हणजे सुरुवात सकाळपासून रात्री उशिरापर्यंत. त्यामुळे माझं मी नाहीये ह्या गोष्टीची कधी कंप्लेंट नाही घरी करत आई बाबा, की तू नसशील हे गृहीत धरतात पॉझिटिव्हली. आणि विच इज व्हॉट यू नीड ॲट दी एंड ऑफ द डे, की त्याला माहितीये की ओके, घराबाहेर आहे म्हणजे काहीतरी चांगलं करतोय म्हणूनच घराबाहेर आहे. सो दे आर देअर. फक्त
फिनान्शियली सपोर्ट केलाय असं नाही, तर हम्म. त्यांनी मॉरली दे हॅव बीन विथ मी, इमोशनली दे हॅव बीन विथ मी, सगळेजण. अँड दॅट वॉज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि रात्री उशिरापर्यंत असतं म्हणजे किती वाजता उघडतं आणि किती वाजता बंद होतं? आता सध्या सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार 11 ते 11 असतं. हा. शुक्रवार, शनिवार, रविवार 11 ते रात्री 12 पर्यंत ओ. असतं. बरं. आणि जनरली रेस्टॉरंट कॅफेजमध्ये सगळ्यात जास्त जो आपला बिझनेस होतो वीकेंड. तो वीकेंड आणि संध्याकाळी 6-7च्या नंतरच होतो. म्हणजे अच्छा. दिवसाचा 70% जो रेव्हेन्यू असतो तो संध्याकाळी 6च्या नंतरच असतो. अच्छा. त्यामुळे त्यावेळेला आपण असणं, त्यावेळेला आपण थांबणं, लोकांशी बोलणं हे खूप महत्वाचं होऊन जातं. खूप महत्वाचं. आणि ते तर तुला खूप छान जमतं. मला कळालं ते आवडतं. PR तर तुझं खूपच छान मला आहे. मला जनरली लोकांची गप्पा मारायला खूप आवडतात. म्हणजे कुठच्याही गोष्टीबद्दल असो. आणि असं नाही की ते आले तिथे म्हणजे फक्त खाण्याबद्दल, इट कॅन बी एनिथिंग. आणि आय फील की ते करूनच ना ती माणसं जोडली जातात, ती परत येतात. आणि आय एन्जॉय दॅट. येस. तू हॉटेल मॅनेजमेंटचा स्टुडंट होतास आणि तू ज्या काळात हॉटेल मॅनेजमेंट केलंस तेव्हा खूप कमी मुलं असतील ना, म्हणजे बॉईज जे ह्याच्यामध्ये इंटरेस्ट दाखवत असतील. घरातून काय रिॲक्शन होती, म्हणजे आई वडिलांची काय रिॲक्शन होती यावर? अगेन जसे आत्ता ते सपोर्टिव्ह आहेत त्यावेळेला पण ते तसेच सपोर्टिव्ह होते. म्हणजे माझ्यापेक्षा तर आईच जास्त जाऊन वेगळ्या कॉलेजेसमध्ये चौकशी करून आलेली, इथले फॉर्म तिथले फॉर्म हे सगळं. सो ते देवर ऑलवेज व्हेरी किक्ड की मी जे डिसिजन घेईन ते बरोबरच घेईल, ते माझ्या बरोबर राहतील. कुठे चुकत असेल तर नक्कीच सांगतील, अजून देखील सांगतात. आणि पण ते नेहमीच होते. म्हणजे मला हॉटेल मॅनेजमेंटच करायचं होतं, हे माझं ठरलेलंच होतं. कारण मला अगेन ॲज आय सेड की मला फूड हा कन्सेप्टचीच खूप आवड होती. जेवण बनवायला आवडायचं. त्यावेळेला माझी इच्छा होती की मी शेफ बनावं. पण जेव्हा मग मी ते सुरू केलं, जेव्हा इंडस्ट्रियल ट्रेनिंग आपण सगळेजण दुसऱ्या वर्षी 22 आठवड्यांचं इंडस्ट्रियल ट्रेनिंग करतो, त्यावेळेला मला असं वाटलं की मी शेफ बनण्यापेक्षा मी लॉबीमध्ये उभं राहून फ्रंट ऑफिसचं काम करणं, लोकांशी बोलणं, मी ते जास्त एन्जॉय करीन ना की 12 तास किचनमध्ये उभा राहीन. सो आय थॉट की मला माझं ते जे जेवण बनवण्याचं जे पॅशन आहे ते मी कंटिन्यू ठेवीन. दॅट विल स्टील कंटिन्यू. बट ॲज अ प्रोफेशन मला वाटलं की मी द मॅनेजमेंट पार्ट जास्त एन्जॉय करत होतो. सो ते जेवण करण्याचं ते पॅशन राहिलं. त्यानंतर आय रोट अ कुकरी बुक, आय डिड सम एक युट्यूब चॅनेल मॅनेज केला. सो ते कंटिन्यू राहिलं आणि आय एम हॅपी विथ दॅट. की मला कुठेतरी वाटते की ते प्रोफेशन बनलं असतं ना तर कदाचित ते थोडंसं बोर झालं असतं. पण आता असं कधी होतं की की इथे कोणीतरी एखादा स्पेशल गेस्ट आले आणि त्यांच्यासाठी तू आज जाऊन स्वतः जाऊन स्वयंपाक करतोस? येस ऑलमोस्ट रोज. अच्छा. येस, म्हणजे ना इथली प्रत्येक गोष्टीची स्टँडर्ड रेसिपी मीच केलेली आहे, शिकवलेली मीच आहे. आणि अजून सुद्धा कितीतरी गोष्टी मी स्वतः जाऊन बनवतो. कारण असं नाही की माझा जो स्टाफ आहे ते बनवणार असे मला काही त्यांच्यावरती डाऊट नाहीये. पण मला माहितीये की मी जास्त छान करीन किंवा मला स्वतःला बनवायला आवडतं. सो मला ती आवड एक्सपांड करण्याकरता मी स्वतः बनवतो. आणि स्टाफ कितीचा आहे इथे? आता 3 जण आहेत. 3 जण आहेत. चौथा एक लवकरच जॉईन करेल. किचन मधला स्टाफ किती लोकांचा आहे? किचन मधले 2 आहेत आणि बाकीचे 2 आहेत जे जनरल थोडं सर्व्हिंग करतात, थोडं हाऊसकीपिंग करतात, सगळं करतात. आणि ना जनरल छोट्या रेस्टॉरंट्समध्ये ना प्रत्येक जण प्रत्येक गोष्ट करतं. म्हणजे तुमची ती मानसिकता असावीच लागते इथे काम करताना की मी जर का किचन मध्ये जेवण बनवतोय तर मी फक्त जेवण नाही बनवणार आहे, मी येऊन सर्व देखील करणार आहे, गरज पडली तर मी टेबल देखील साफ करणार आहे. ही असंच असतं. स्टाफ निवडणं सुद्धा म्हणजे तारेवरची कसरत असेल ना? खूप कठीण. आणि त्यासाठी काय काय गोष्टी बघाव्या लागतात? आजकाल ना हॉटेल्समध्ये काम करायला स्टाफचा प्रचंड शॉर्टेज आणि चांगले स्टाफ मिळणं आणि टिकवणं आणखी कठीण होऊन जातं. त्यामुळे बहुतेक वेळा हे सगळं रेफरन्सेसनीच होऊन जातं की मला माहितीये की कोण अमुक ठिकाणी काम करते, तिथे त्याच्या ओळखीचं कोणी आहे का ते मिळणं. किंवा असे काही 2-3 वेबसाईट्स आहेत की जिकडे आपण कॉन्टॅक्ट करून ते काही लोकांना लाईन अप करू शकतात. मी प्रयत्न केला, तिथून झालं नाही, ही गोष्ट वेगळी आहे. पण देर आर पण ओळखीनीच होऊ शकतात. बरं. आणि अशा काही एजन्सीज आहेत? एजन्सीज आहेत. म्हणजे अगदी वर्कफोर्स टाईप शोधणाऱ्या एजन्सीज आहेत. आणि त्यांनी केल्या, काही लोकांना लाईन अप केलं पण ते नाही जमलं. पण आहे स्टाफ शोधणं थोडी कसरत आहे आणि त्याच्यामध्ये वेळ लागतो. म्हणजे माझा एक स्टाफ तर आता उद्या सुरू करायचा आणि आज शेवटी मिळाला आणि जॉईन झाला, असं देखील वेळ आली. सो होतं ते. आणि
कॅफेज आणि एवढे मार्केटमध्ये आहेत ना रेस्टॉरंट्स आजकाल की ह्या स्टाफची डिमांड देखील खूप आहे. त्यामुळे इट्स व्हेरी इसेन्शियल की आपण आपल्याकडच्या लोकांना टिकवून ठेवणं, बिकॉज ते आज ते कधीही होऊ शकतं. बट थँक गॉड, टचवूड, आय हॅव गॉट चांगले स्टाफ जे माझ्याबरोबर आहेत पहिल्या दिवसापासून, जे सुरू व्हायच्या अगोदरपासून, आणि ते जेवढं मी मनापासून प्रेमाने करतो तेवढंच करतात. सो आय एम हॅपी अबाउट दॅट. वा, मस्तच. तुझा स्टाफ खूप छान आहे, खूप गोड आहेत. थँक्यू. म्हणजे हे असं असायलाच लागतं, म्हणजे त्यांची ती तयारी हवीच. की आज जर का माझे जे हाऊसकीपिंगचं काम करतात ते आतमध्ये क्लीन करतात, पण गरज पडली ते इथे येऊन कोणाला पाणी पण सर्व करतात, कारण त्यांना ते मी शिकवलंय कसं करायचं, काय नाही करायचं, काय बोलायचं, किती बोलायचं. सो ती लागतं ते प्रत्येक, एव्हरीबडी हॅज टू डू एव्हरीथिंग. आणि ना जेव्हा आपण हॉटेल मॅनेजमेंट करतो ना, तेव्हा कुठेतरी ह्या गोष्टीची पण एक आपली तयारी होऊन जाते. मला माहिती आहे, मी लेकीचं बघते ना आता. आणि ना आपण कुठल्याही कॉलेजमधून शिकलो किंवा कितीही चांगले पर्सेंटेज मिळाले, तरी प्रत्येकाला सुरुवात ना खालपासूनच करायला लागते. म्हणजे आणि त्यामुळे आपल्याला खूप काही शिकून जायला मिळतं हॉटेलमध्ये काम करताना. आणि आपल्याला लॉंग वर्किंग आवर्सची तर तेव्हा सवयच होते. म्हणजे एक 11-12 तासाची हे नॉर्मल होऊन जातं हॉटेलमध्ये काम करताना. त्यामुळे एन्जॉयही करतो. येस, अगेन मी ना सांगतो ना, त्याच्यात ना तीच लोक एन्जॉय करू शकतील ज्यांना त्याच्यात आवड आहे. कारण ना दिवसाचे 10, 11, 12 तास एक दिवस व्यवस्थित नीट ग्रूम्ड असून कोणाची सरबराई करणं वेगळं, आणि तीच गोष्ट रोज नित्यनेमाने आठवडा, महिना, वर्षभर काम म्हणून करणं ते सोपं नाहीये. म्हणजे दिवसाचे 10-12 तास नीट हसत कोणाशी तरी बोलत राहणं, लोकांना सर्व्हिस देणं, ह्याच्यात मेहनत लागते. आणि ते जर का आवड असेल तरच माणूस करू शकेल, नाहीतर नाही करू शकत. किती जण असतात जे हॉटेल मॅनेजमेंट करतात पण थोड्या वेळातच हॉटेलमध्ये काम करणं सोडून देतात, कारण त्याचा कंटाळा येतो त्यांना. सो इट्स अ व्हेरी पॅशन ड्रिव्हन जॉब. आवड असेल तरच होऊ शकतं. आणि तू ते मस्त करतोयस. थँक्यू. आणि माय स्टोरी कॅफेला माझ्याकडूनच नाही तर माझ्या सगळ्या दिल के करीबच्या प्रेक्षकांकडून आणि माझ्या एंटायर दिल के करीबच्या सगळ्या टीमकडून तुला खूप भरपूर गोड शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आणि थोड्याच वर्षात तू पलीकडचा पण गाळा घेशील, या बाजूचा गाळा घेशील, आणि तुझं हे माय स्टोरी कॅफे माय स्टोरीज कॅफे होईल. थँक्यू सो मच. आवर स्टोरीज कॅफे. ऍब्सोल्युटली. म्हणजे मला हवंय लोकांनी येऊन इकडे गोष्टी बनवाव्या. नाईस. थँक्यू. सो तुम्ही सगळेजण ऑलवेज पाहत राहा दिल के करीब उद्यमशील.